याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कोण आहे हा? बघ बघ, कैसा लगा? हा तोच तर एक अंजलीचा मित्र ज्याने अंजलीच्या हातात ते पाकिट दिलं होतं. मी काय नाही केलं. काय नाही केलं? मग पाहून कुठे चालला होतास? मला जाऊ द्या, मी काय नाही केलं. का जाऊ द्या? खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काय नाही केलं. गप्पा बस. त्या दिवशी अंजलीला काय दिलंस तू? मी काय नाही दिलं. काही नाही दिलं. खोटं बोलू नकोस. त्या दिवशी तू अंजलीला पाकिट दिलं होतं की नाही? काय होतं त्या पाकिटात? कुठलं पाकिट? मला नाही माहिती, मला जाऊ द्या. माहिती नाही? नाही तू असं ऐकणार नाहीस. मी ना तर तुला पोलिसांत देते. पोलीस नको. पटकन सांग मग. सांग लवकर, काय दिलं होतं पाकिटात त्या पाकिटात अंजलीचे आणि ओमीचे फोटोज होते लग्नाचे. परत खोटं बोलतोय? मुळात अंजली आणि ओमीचं लग्नच झालं नाहीये, मग फोटोज कुठून आले? आहेत तर मी सगळं सांगतो. ते ऍक्च्युली खोटे फोटोज आहेत. मी फोटोशॉपमध्ये काम करतो आणि अंजलीला तिच्या आणि ओमीच्या लग्नाबद्दल तुम्हा सर्वांना डाऊट आहे हे सगळं कळलं होतं. म्हणूनच ती माझ्याकडे आली आणि तिने ते सगळे लग्नाचे फोटोज एडिट करून द्यायला सांगितले मला. हेच खरं आहे, प्लीज मॅम. मग मला जाऊ द्या. एवढं असं कसं जाऊ द्या? आता जे काय बोललायस ना ते माझ्या घरातल्यांसमोर सगळं कबूल करायचं. नाही, घरी नको प्लीज. हात जोडतो मॅम. का नको? नको भाऊ मॅम, ती अंजली सायको आहे. तिला कळलं ना ती वाट लावेल माझी. प्लीज समजा मॅम, प्लीज. खरंच नको. ठीक आहे. सगळ्यांसमोर नाही यायचं ना तुला. मग आता एक काम करायचं. तू आता जे काही बोललायस ते मोबाईल मध्ये मी रेकॉर्ड करणार आहे आणि सगळं खरं बोलायचंय. आणि जर पळून गेलास तर मी पोलिसांना बोलवेन. हा, मी तेच. बोल पटकन. सांगतो, सगळं खरं सांगतो. मी त्या दिवशी होळीला तुमच्या